हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आपल्यासोबत शिवसेना नेते दीपक केसरकर सर आहेत. सर, आजचा चौथा दिवस आहे. 4 दिवस गेलेले तर उद्धव ठाकरे आज विधान परिषदेमध्ये कामकाजामध्ये सामील होत आहेत. काय कसं बघता? कारण सातत्याने ते अधिवेशन काळात राहत नाही या प्रकारची टीका सत्ताधारी पक्षाकडनं केली जाते. नाही, त्यांनी शेवटी ते एका पक्षाचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने. ते आलेत हे एक चांगली बाब आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर शेतकरीचा जो मदतीचा मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने पॅकेजही जाहीर केले, मात्र ते तुटपुंज आहे, शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे, अशा प्रकारची टीका विरोधकांकडून केली जाते. कसं बघता या सगळ्या याच्याकडे? राजकारण होते काय मदतीच्या ह्याच्यावर? मदतीच्या ह्याच्यावर राजकारण करणं मुळातच चुकीचं आहे. सकारात्मक चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेमधून शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे असंच मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आता ज्या झाल्या परिषदांच्या ह्याच्या, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं की शिवसेना असेल, भाजप असेल, एकमेकाच्या विरोधात टाकली. मात्र मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आता महायुतीतून लढण्याचा जो आहे तो निर्णय तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेला आहे. कसं बघताना ही जी निवडणूक महायुतीतून लढली जाऊ शकते? कारण स्थानिक समीकरणं जी असतात ती वेगळी असतात. याबाबतचं कसं स्पष्टीकरण या सगळ्या पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार? जनतेच्या मनामध्ये शेवटी महायुती आहे आणि त्याच्यामुळे महायुती एकत्र राहावं हे सर्वसाधारण जनतेचं मत असतं आणि लोकशाहीमध्ये जनतेच्या मताला फार किंमत असते. त्याच्यामुळे महायुतीने एकत्रित ही निवडणूक लढवावी असंच मला वाटतं. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या एकत्रितपणे लढवाव्या असं मत जे आहे ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.